आज आपण बोलणार आहोत त्या कलाकाराबद्दल ज्याने संगीताचं जगच कायमचं बदलून टाकलं. हो, किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन. ते आज आपल्यात नाहीत हे खरं आहे, पण त्यांचं संगीत, त्यांची कला आजही लाखो लोकांच्या मनात जिवंत आहे, नाही का? कल्पना करा, एका व्यक्तीच्या निधनाची बातमी येते आणि गुगलसारखं मोठं सर्च इंजिन चक्क क्रॅश होतं. हो, हे घडलं होतं. अवघ्या 10 मिनिटात 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ही बातमी सर्च केली आणि इतक्या प्रचंड ट्रॅफिकमुळे गुगल अक्षरशः थांबलं होतं. तर आपण त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाचे 4 टप्पे पाहणार आहोत. एक सामान्य मुलगा किंग ऑफ पॉप कसा बनला, चला समजून घेऊया. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. एका अगदी सामान्य कुटुंबातून जिथे संगीत म्हणजे सगळं काही होतं, तिथून सुरू झालेली मायकलची ही गोष्ट खरंच लाखो लोकांसाठी एक प्रेरणा आहे. ही गोष्ट आहे 29 ऑगस्ट 1958 सालची. अमेरिकेच्या गॅरी शहरात मायकल जॅक्सनचा जन्म झाला. वडील होते स्टील कंपनीत कामगार, पण फावल्या वेळेत एका बँडमध्ये गिटार वाजवायचे, म्हणजे संगीत घरातच होतं. आणि त्यांच्या आईनेच मुलांना संगीताच्या दुनियेत पहिलं पाऊल टाकायला प्रोत्साहन दिलं. आता वळूया त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याकडे. एका छोट्याशा शहरातून थेट जागतिक स्टारडमपर्यंतचा त्यांचा तो अविश्वसनीय प्रवास. चला पाहूया. मायकलमधली संगीताची जादू ना, ती अगदी लहानपणापासूनच दिसायला लागली होती. विचार करा, अवघ्या 5व्या वर्षी ते जॅक्सन 5 या त्यांच्या भावांच्या बँडचा भाग बनले. आणि मग काय, मोटाऊन रेकॉर्ड्सने त्यांची ही प्रतिभा ओळखली आणि 1970 साली त्यांचं आय वॉन्ट यू बॅक हे गाणं थेट बिलबोर्ड चार्टवर नंबर 1 वर पोहोचलं. इथूनच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. म्हणजे बघा, वयाच्या फक्त 12व्या वर्षी मायकल जॅक्सन फक्त एक गायक राहिले नव्हते, तर ते एक जागतिक फेनॉमेना म्हणजे ग्लोबल सेन्सेशन बनले होते. त्यांची एनर्जी, त्यांची ती अनोखी स्टाईल जगभरातल्या तरुणांना अक्षरशः वेड लावत होती. बरं, 1979 मध्ये मायकलने जगाला दाखवून दिलं की ते फक्त एका ग्रुपचा भाग नाहीत, तर स्वतः खूप मोठे स्टार आहेत. त्यांचा सोलो अल्बम आला, ऑफ द वॉल, आणि त्याच्या तब्बल 70 लाख कॉपीज विकल्या गेल्या. त्यांच्या एकट्याच्या यशस्वी प्रवासाची एक दणदणीत सुरुवात होती. पण खरी जादू तर अजून बाकी होती. एक अशी कलाकृती येणार होती जी म्युझिक आणि व्हिडिओ या दोन्हीचा चेहरामोहरा कायमचा बदलून टाकणार होती. आणि मग आलं 1982 साल आणि आला थ्रिलर. या अल्बमने फक्त रेकॉर्ड्स तोडले नाहीत, तर संगीताच्या इतिहासात एक नवीनच पान लिहिलं. तब्बल 6.5 कोटी कॉपीज विकल्या गेल्या. आजही हा जगातला सर्वाधिक विकला गेलेला अल्बम आहे. थ्रिलरमुळे मायकलला प्रसिद्धी तर मिळालीच, पण सोबत 7 ग्रॅमी आणि 8 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्सही मिळाले. पण या अल्बमचं खरं यश फक्त गाण्यांपुरतं मर्यादित नव्हतं. त्याचे म्युझिक व्हिडिओ, अरे वाह, त्यांनी तर MTVवर वर्णभेदाच्या भिंती तोडल्या. आणि हो, तो मूनवॉक, त्या डान्स स्टेपनी तर अख्ख्या जगाला वेड लावला होता. आणि ही यशाची गाडी इथेच थांबली नाही. आपल्या पूर्ण करिअरमध्ये मायकल जॅक्सन यांनी तब्बल 39 गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स स्वतःच्या नावावर केले. विचार करा, 39! हे त्यांच्या अविश्वसनीय प्रतिभेचं आणि मेहनतीचं एक उत्तम उदाहरण आहे. बरं, आता तिसऱ्या भागाकडे वळूया. एका बाजूला हे प्रचंड यश होतं, पण दुसऱ्या बाजूला मायकलला अनेक वैयक्तिक आव्हानं आणि सार्वजनिक वादांनाही सामोरं जावं लागलं. जेव्हा ते यशाच्या शिखरावर होते, तेव्हाच ते वादांच्या भोवऱ्यातही सापडले. 1994 साली त्यांच्यावर बाललैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आणि त्यांच्या प्रतिमेला एक मोठा धक्का बसला. हे खरं आहे की नंतर कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलं, पण या आरोपांचा त्यांच्या आयुष्यावर आणि करिअरवर खूप खोलवर परिणाम झाला. इतकंच नाही, तर त्यांच्या बदलत्या चेहऱ्यामुळे आणि प्लास्टिक सर्जरीमुळेही ते सतत चर्चेत असायचे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची तर नेहमी चर्चा असायची. त्यांनी 2दा लग्न केलं, पण दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. त्यांना मुलंही झाली, पण त्यांचं खाजगी आयुष्य कायमच एक कोडं बनून राहिलं. चला, आता शेवटच्या भागाकडे जाऊया. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आणि त्यांनी मागे ठेवलेला तो अजरामर वारसा याबद्दल बोलूया. बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर मार्च 2009 मध्ये मायकलने एका मोठ्या कमबॅकची घोषणा केली. लंडनमध्ये दिस इज इट नावाची त्यांची शेवटची कॉन्सर्ट सिरीज होणार होती. त्यांचे फॅन्स तर आतुरतेने वाट बघत होते. पण दुर्दैवाने ते कॉन्सर्ट सुरू होण्याआधीच 25 जून 2009 रोजी लॉस एंजेलिसमधल्या त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं अकाली निधन झालं. आणि हे ऐकून अख्खं जग स्तब्ध झालं. मायकल जॅक्सन या जगातून गेले हे खरंय, पण त्यांची कला, त्यांचा प्रभाव आजही तसाच जिवंत आहे. मग त्यांची गोष्ट इथेच संपली का? अजिबात नाही.
ऐकून आश्चर्य वाटेल, पण मृत्यूनंतरही मायकल जॅक्सन जगातल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. आजही त्यांची वार्षिक कमाई जवळपास $160 मिलियन आहे. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. एका सामान्य घरात जन्मलेला मुलगा किंग ऑफ पॉप बनतो. मायकल जॅक्सनचं आयुष्य ही फक्त संगीत आणि डान्सची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आहे स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची. त्यांचं आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं: जर मनात काहीतरी करण्याची खरी इच्छा असेल तर जगात काहीही अशक्य नाही.